सोयाबीन आणि कापसाला हमीभाव द्या, अन्यथा नेत्यांना गावबंदी करू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिलाय। सोयाबीनला 17 सप्टेंबरपासून 8,500 रुपये हमीभाव जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, या मागणीसाठी लातूरच्या औसा तहसील कार्यालयासमोर खावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले। रविकांत तुपकरांनी या उपोषणकर्त्याची भेट घेतली आणि यावेळी तुपकरांनी सरकारला इशारा दिला। मध्य प्रदेशमध्ये जसं सोयाबीनचं आंदोलन पेटलेलं आहे, जर का 2 दिवसांमध्ये यांच्या उपोषणाची दखल घेऊन सरकारनं मार्ग काढला नाही तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि त्याच्यातून जे परिणाम होतील त्या परिणामाला सरकारला सामोरं जावं लागेल। वेळप्रसंगी आम्ही गावबंदीचं सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही। जो सोयाबीन की बात करेगा वही गांव में एंट्री करेगा, नहीं तो हम गांव में आने नहीं देंगे।